तेवढं आता जाऊ की आता इथं आलो इथं अरे तू एवढा काय उंच लागून गेला होय तू अरे नमस्कार. आज आपण बहुचर्चित अशा आमच्या भागातील नवले ब्रिजला आहोत. नवले ब्रिजला जो रस्ता जातो तो जांभळवाडी नवले ब्रिज या रस्त्यावरती आहोत. मागील साधारण 15 दिवस झाले. 15 दिवसापासून एक GR निघाला होता. त्याच्यामध्ये सांगितलं की ह्या रस्त्यावरती स्पीड लिमिट हे 30चं असावं. त्याच्यानंतर ते 40चं केलं. पण आजसुद्धा बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला 60चा बोर्ड दिसतो. म्हणजे ही फसवणूक प्रशासन कशा पद्धतीने करत आहे. हा जुना बोर्ड यांनी काढायला पाहिजे होता, परंतु तो अजून बोर्ड काढला नाही. त्यामुळे इथं गाड्यांना वाटतं 60चं स्पीड आहे आणि 60च्या स्पीडला गेलेली गाडी ही पुढे गेल्यानंतर ती ओव्हर स्पीड पकडते आहे आणि विनाकारण लोकांना जे काही 2000 5000 रुपये जो दंड होतो आहे तो विनाकारण होतो आहे. परंतु ह्याच्यातून एक ह्या 30चं जे स्पीड केलं आता ते 40चं केलं आहे. याचा एक दुष्परिणाम या भागामध्ये असे झाले. तुम्ही बघू शकता ही गाडी किती स्पीडने झाली. काही जाणाऱ्या गाड्या चालल्यात 80ने चालल्यात 100ने चालल्यात, परंतु बऱ्याच गाड्या ह्या 30च्या स्पीडने जातात ह्या रोडवर आणि लोकांना चलनं पडतात. दनादन चलनं पडतात लोकांना. त्यामुळे आता लोकांनी एक मार्ग स्वीकारला. तुम्ही बघितलं ना तर आता ह्या रोडची वाहतूक बघा. हा रोड कधी एवढा शांत नसायचा. आता या रोडला वाहतूक बघा किती तुरळक ज्या रोडवरती एवढ्या गाड्या असायच्या, इतक्या गाड्या असायच्या, भरमसाठ प्रमाणात गाड्या असायच्या, परंतु या गाड्या सगळ्या अचानकपणे कमी का झाल्या. ह्याचं जेव्हा आम्ही गणित केलं आणि आम्ही जेव्हा कात्रज चौकात बसतो, कात्रज चौकामध्ये गेले 8-15 दिवसापासून रोज एवढं प्रचंड ट्रॅफिक जाम व्हायला लागलं आहे. रोज संध्याकाळी, रोज पीक आवरला सकाळी, दोन्ही वेळेस पोलीस प्रचंड हैराण झाले. ह्याचं कारण नवले ब्रिजला जशी काय लोकांना चलनं पडायला लागली तसं लोकांनी एकमेकांना मॅसेज द्यायला सुरुवात केली. नवले ब्रिजला गाडी 30च्या पुढे गेले की चलन पडत आहे. त्यामुळं बऱ्यापैकी गाड्या या कात्रजला जुन्या बोगद्या मार्गे कात्रजला वळाल्या आणि कात्रजला जाऊन गाड्या तशाच वंडर सिटीच्या समोरनं DP रोडवर आपल्या मेन जो देवरोड बायपास आहे या देवरोड बायपासवरून गाड्या नवले ब्रिजला जायला लागल्या आणि या नवले ब्रिजला गाड्या जायला लागल्या त्या कात्रजवरून यायला लागल्या. कात्रजवरून यायला लागल्यामुळं ट्रॅफिकचं प्रमाण कात्रजला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं. आमच्या पण लक्षात आहे ना, अचानकच रोजच या कात्रजला बऱ्यापैकी चौकातला गुगल प्लॉट ताब्यात आल्यानंतर बऱ्यापैकी तिथं ट्रॅफिक क्लिअर झालं. परंतु आता संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस पीक आवरला एवढं ट्रॅफिक व्हायला लागलं. ते कशामुळे होतं आहे तर तो हा प्रॉब्लेम आहे. इकडं दंड पडायला लागला त्यामुळं बऱ्यापैकी गाड्या ह्या कात्रजकडे वळल्या. कात्रज घाटातून त्या गाड्या अशा कात्रज चौकात जातात आणि कात्रज चौकावरून त्या गाड्या नवले ब्रिजला जातात. हे एकंदर आम्ही केलेलं सर्वेक्षण आहे. पण इथं आल्यावरती पाहिलं तर ज्या काही त्रुटी दिसतात की काही त्रुटी ह्याच्यामध्ये नक्की अनेक लोकांनी सजेशन दिलेत. जे काही ट्रॅफिकचे अधिकारी येतात, मला वाटतं जो 8 जणांचा अपघात झाला, 8 जण त्या ठिकाणी जागेवरती मृत्युमुखी झाले. त्यानंतरनं नवले ब्रिज प्रेक्षणीय स्थळ झालं. नेते पुढारी अधिकारी गेल्या 8-15-20 दिवस का लोकांनी त्या रस्त्याला प्रेक्षणीय स्थळ करून टाकलं विचारायची सोय नाही. आणि ज्यांनी ह्याच्यावरती मार्ग काढायचे त्यांनी मार्ग काय काढले, स्पीड 30चं करा. अरे स्पीड 30चं केल्यामुळं एकतर दंडाची नितीन त्याला अडवायला लागणार रे. तो कसला बघितलं आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता
ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे, आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलो म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलो आहे. तरीसुद्धा ज्या पद्धतीने आता गाडी आमच्या बाजूने गेली, इतक्या स्पीडने ती गाडी होती की आता आमच्यापैकी नितीनच्या घासून ती गाडी गेली, आमच्या बी अगदी बाजूने गाडी गेली. तिथून पुढे तो परत आतमधल्या बाजूला इतक्या चुकीच्या पद्धतीने आला. म्हणजे इथं लोकांना काही करून लोक सुधारायला तयार नाही आहेत. तो ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की कशा पद्धतीने हे केलं पाहिजे. एकतर इथं ज्या ठिकाणी स्पेस आहे, जिथं जास्त जागा आहे, त्या जागेच्या ठिकाणी तिकडं ज्या ठिकाणी जी आता जागा आहे त्या जागेच्या ठिकाणी एकतर वाळू किंवा क्रश सँड मोठ्या प्रमाणात त्या गाडीला अशी जागा करून दिली पाहिजे की त्या ठिकाणी ब्रेक फेल झालेल्या गाड्यांसाठी, कारण इथं अपघात हे घडतच राहणार आहे. त्या अपघातांवरती तुम्ही किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर आत्ताच आपण पाहिलं. तर अशा पद्धतीने ते इथं गाड्या जाणार असतील. यांना कायद्याचं भय राहिलेलं नाही आहे, लोकांना दंडाचं भय राहिलेलं नाही आहे, कारण नंतरनं सेटलमेंट होती आणि त्यावेळेस परत दंड कमी जास्त करून भरता येतो असं लोकांना माहीत झालं आहे. मग त्या ठिकाणी मला वाटतं की स्वामीनारायण मंदिराच्या पुढच्या भागात गेल्यानंतर हे अपघात घडतात. 2-3 ठिकाणी असे बेड्स तयार केले गेले पाहिजेत की एखादी ज्या गाडीचा ब्रेक फेल होतो की गाडीला जर त्या ड्रायव्हरला वाटलं की ब्रेक फेल झाला तर आता त्यांनी गाडी त्या बेडमध्ये घातली पाहिजे. त्यामुळे त्या बेडमध्ये त्यांनी त्या वाळूच्या बेडमध्ये त्या क्रश सँडच्या बेडमध्ये गाडी घातली तर ॲटोमॅटिकली तिचे चाकं जाम होऊ शकते आणि ती गाडी थांबू शकेल. दुसरा इथला प्रॉब्लेम असा आहे की हा नॅशनल हायवे, हा नॅशनल हायवे असल्यामुळं या नॅशनल हायवेवरती अनेक राज्यातनं गाड्या येतात. उदाहरणार्थ कर्नाटकमधनं येतात, तामिळनाडूमधनं येतात, तुमच्या चेन्नईवरनं येतात, राजस्थानवरनं येतात, मध्य प्रदेशवरनं येतात. कारण मुंबई चेन्नई हा रोड आहे, त्यामुळे ह्या रोडवरती बऱ्यापैकी बाहेर राज्यातल्या गाड्यासुद्धा चालतात. आता आपण जर इथून पाहिलं ह्या अख्ख्या टप्प्यामध्ये जो आपण बोगद्यातनं बाहेर आलो ना, ह्या टप्प्यामध्ये एकही बोर्ड नाही आहे कुठलाच. नंबर एकही बोर्ड नाही आहे. मला वाटतं की हे जे काही बोर्ड आहेत हे बोर्ड हे वेगवेगळ्या भाषेमधनं गाड्या सावकाश चालवा, सुरक्षित अंतर ठेवा, पुढे नवले ब्रिज आहे, अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये म्हणजे ह्याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे या रस्त्यावाल्यांनी की या ठिकाणी ज्या गाड्या चालतात त्या कोणत्या स्टेटमधल्या जास्त चालतात. कर्नाटकमधल्या असतील, राजस्थान. आता परवा दिवशीच्या गाडीचा अपघात झाला, ती गाडी राजस्थानची होती. मागच्या वेळेस एक अपघात झाला, ती गाडी कर्नाटकची होती. मग राजस्थान, कर्नाटक यामधल्या लोक जे ह्या रोडनी येतात ते समोरच्या बाजूला 2-3 बोर्ड लागलेत. ह्या बोर्डावरती कुठेही त्यांच्या भाषेमध्ये संदेश नाही आहे. कारण बऱ्याचदा ट्रक ड्रायव्हरबरोबर क्लिनर बसलेला असतो, हे शिक्षण झालेलं असतं नसतं, त्यांच्या भाषेमधलं त्यांना कळत असतं, त्यांच्या भाषेतलं त्यांना शिक्षण कळत असतं. त्यामुळं मला वाटतं की त्या भाषेत जर तिथं बोर्ड लावला तर त्या ड्रायव्हरला कळेल की पुढं नवले ब्रिज आहे, पुढं अपघाती वळण आहे, पुढं काय ह्या गोष्टी त्या सांगितल्या तर त्याला कळू शकतील. आणि हे या ठिकाणी होताना दिसत नाही. नुसतं तुम्ही स्पीड कमी करा, 60चं स्पीड 30वर आणा, 30चं 40 करा, 40चं 50 करा, ह्याच्यावरतून होणार नाही. या ठिकाणी ज्या मोठ्या गाड्या आहेत ह्या मोठ्या अपघात झालेत ते मोठ्या गाड्यांमुळे झालेले, बारक्या गाड्यांमुळे नाही. जे छोटं स्पीड असेल यांच्याकरता लेन शिस्त असली पाहिजे मोठ्या गाड्यांकरता. कारण मुळात आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता बघा हा ड्रायव्हर चालला आहे, ही ट्रक बघा, ही ट्रक चालली आहे TS, ही TS पासिंगची गाडी आहे. आता हा चालला आहे मधल्या लेनमधून, ना की हा कडच्या लेनमधून चालला पाहिजे. ह्याला लेन शिस्तच माहीत नाही. आता तो पण बघा, आता हा बरोबर चालला आहे,
हा बरोबर झाला आहे NH 45 हा साईटनी चालला आहे. कारण ह्या हेवी व्हेकलची लेन साईटनी असते. मधल्या भागामध्ये वेगळं स्पीड, पलीकडच्या भागामध्ये जास्त स्पीड, अशा पद्धतीने स्पीड असले पाहिजे. मुळात ह्या ट्रक ड्रायव्हर्सला किंवा ह्या बाकीचे इतर जे काही आता त्याच्यावरती गाड्या चालतात त्या गाड्यांना कोणत्याही लेन शिस्त माहीत नाही आहेत. यांना लेन शिस्त सांगितल्या पाहिजेत पहिल्या, की कुठल्या लेनमधनं चालताना तुम्ही किती स्पीड घ्यायचं. ते ट्रकवाल्यांना कळत नाही, तो कुठल्याही लेनमध्ये फिरतो, मग त्यामुळे बाकीच्या वाहनांना हे होत नाही. तुम्ही लेन शिस्त पाळा, पण लेन शिस्त म्हणजे काय हेच जर त्या ड्रायव्हरला तुम्ही सांगितलं नाही, हेच जर तुम्ही त्या ड्रायव्हरला शिकवलं नाही, किंवा त्याला, मी म्हणत नाही की त्यांना तुम्ही प्रशिक्षण शिबिरं करा, परंतु ॲटलिस्ट त्याला तेवढं तर सांगा ती पलीकडची लेन आहे ती 80वाली आहे, ही 60वाली आहे, ही 40वाली आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही त्यांना सांगितल्या पाहिजेत. वाळूचे बेड तुम्ही रस्त्याच्या कडेला तयार केले पाहिजेत. नुसत्याच स्पीड गन लावून आणि स्पीड कमी करून हे होणार नाही. कारण हायवे तुम्ही बनवता तो स्पीडसाठीच असतो. त्यामुळे लोक काय ते शिस्त पाळत नाहीत, ते होत राहणार. त्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत ज्या काय आत्ता आम्ही काही गोष्टी सांगितल्यात या गोष्टींमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. गोष्टींमध्ये अशा पद्धतीने विचार होणं फार गरजेचं आहे. जर तो तशा पद्धतीने विचार झाला नाही तर अपघात हे होत राहतील आणि त्याला आपण कोणी थांबवू शकणार नाही. एवढंच मला आजच्या या लाईव्हच्या दृष्टीने, कारण आम्ही आत्ता इकडून चाललो होतो तेव्हा आमचं तिथं आम्ही बराच वेळ ऑब्झर्वेशन केलं की ह्या बाजूला बऱ्याच स्पीड गाड्यांचं इकडं प्रमाण तुरळक झाले. नाहीतर पहिला कधी जांभूळवाडीचा रोड असा शांत कधी नसा जाणारा. लाईव्ह चाललं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर ह्या गोष्टी ह्याच्यामधनं करणं फार गरजेचे आहेत. ना की स्पीडवरती कंट्रोल ठेवा, तर स्पीडवरती कंट्रोल असलं पाहिजे. परंतु 30चं स्पीड केल्यामुळं, 40चं स्पीड केल्यामुळं ह्या भागातल्या गाड्या कमी होऊन याचा सगळा ताण कात्रजला आला आहे. कात्रजवरती याचं सगळं ट्रॅफिक वळलं. कात्रजच्या रोडवरती सगळं ट्रॅफिक जाम व्हायला लागलं. म्हणजे वारंवार आम्ही कसं तरी आत्ता कुठंतरी सुटक्याचा निश्वास सोडायला लागलो होतो कात्रजला, परत आमच्याकडे सगळं ट्रॅफिक जाम व्हायला. का जाम होतं आहे तर नवले ब्रिजला इथं स्पीड लिमिट केला. स्पीड लिमिट केल्यामुळं गाड्या कात्रजला डायव्हर्ट झाल्या आणि कात्रजला डायव्हर्ट होऊन कात्रजला प्रॉब्लेम ट्रॅफिक जाम होतो आहे. त्यामुळं इथले अपघात बंद होतील पण तिथं अपघात परत चालू होतील. त्यामुळं मला वाटतं की जर हा एक्सप्रेस केला आहे त्या एक्सप्रेसला अशा गोष्टी जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांकडनं या सगळ्या हे केल्या पाहिजेत. पण तसं करताना कोणी काही दिसत नाही. सजेशन काहीतरी येतात, 50-60चं स्पीड 30 आणा, 30चं स्पीड 40 करा, कशा करता. मला वाटतं त्याच्यापेक्षा ह्याच्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टी ड्रायव्हर्स लोकांच्या अपघात झालेत मोठ्या गाड्यांकडनं झाल्यात. त्या ड्रायव्हर्सचे वेगवेगळ्या भाषेमधले बोर्ड, सुरक्षित चाला, सावकाश चाला, लेन शिस्त पाळा, पुढे नवले ब्रिज आहे, अपघात प्रवण क्षेत्र आहे, ह्या प्रकारचे बोर्ड वेगवेगळ्या भाषेमध्ये इकडे लावले पाहिजे. नाही ते एक बोर्ड वेगवेगळ्या भाषेमध्ये मोठ्या अक्षरात लावा, जेणेकरून त्या ड्रायव्हरला कळेल. ड्रायव्हरला काय माहिती, नवीन ड्रायव्हर असला जो पहिल्यांदा इकडे, त्याला काय माहिती बोगद्यात पुढे गेले की नवले ब्रिज लागतो. जो इथला असेल त्याला माहिती आहे नवले ब्रिज कुठे, पण जो बाहेरचा असतो त्याला काय कळणार आहे. तेव्हा ही आमची सूचना आहे. मला वाटतं की या सूचनेचं पालन जर झालं व्यवस्थित तर सरकारला पण आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा, ट्रॅफिकवाल्यांना सुद्धा ह्याचा बराच फायदा होईल. आणि त्यामुळं कात्रजवरती जो लोड दिवसेंदिवस वाढत चालला ट्रॅफिकचा तो सुद्धा कमी होऊ शकतो. धन्यवाद.